नमस्कार, मी स्वराली. आपण पाहत आहात ॲग्रोवन. रब्बी हंगाम संपला. आता खरीपाच्या दृष्टीने गांडूळ खत बनवण्याची तयारी चालू झाली. पण तुमच्यासोबत असं झालंय का की खताची प्रतच खराब आलीये, गांडुळांची संख्या कमी झालीये किंवा अपेक्षित प्रमाणात खतच मिळालं नाहीये? असं का होतं? तर गांडूळ खत बनवताना छोट्या छोट्या चुका शेतकऱ्यांकडून होतात. त्यामुळं खत कमी मिळतं. कोणत्या आहेत या चुका आणि त्या कशा टाळायच्या? पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. पहिली चूक आहे गांडुळाची चुकीची जात निवडणं. गांडूळ खतासाठी आयसेनिया फोएटिडा ही जात उत्तम मानली जाते आणि इतर जाती वापरल्या तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही. तसंच एका बेडसाठी साधारणतः 1 ते 2 किलो चांगले प्रौढ गांडूळ वापरायचे. कमी वापरले तर खत बनवण्याचा कालावधी वाढू शकतो. दुसरी चूक म्हणजे गांडूळ खत बनवण्यासाठी योग्य जागा न निवडणं. म्हणजे काय, तर गांडूळ खत बनवताना त्याचे बेड जर चिखल, दलदल किंवा उन्हाशी थेट संबंध येणारे असतील तर बेडचं तापमान वाढतं, माती कोरडी पडते आणि त्यामुळं गांडूळ मरण्याची शक्यता वाढते. म्हणून खताचे बेड हे उंचावर असले पाहिजेत. जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असली पाहिजे आणि सावलीत असली पाहिजे आणि बेड हे सावलीत असले पाहिजे. त्यामुळं शेतात खत बनवत असाल तर झाडाखाली बेड असले पाहिजेत किंवा शेडनेट तयार करायचे. याशिवाय काही शेतकरी गांडूळ खतासाठी टाकी बांधून खत बनवतात. पण सिमेंट काँक्रीटची टाकी बांधताना त्याला सिमेंटने पूर्ण प्लास्टर केलं जातं. त्यामुळं बेडचं तापमान वाढतं, हवा खेळती राहत नाही, पाणी सुद्धा तळाला साचून राहतं आणि यातली कोणतीच गोष्ट गांडुळांसाठी चांगली नाही. लक्षात ठेवायचंय, गांडुळांसाठी टाकी बांधताना विटा दिसतील एवढंच कच्चं बांधकाम करायचंय, जेणेकरून विटा अतिरिक्त ओलावा शोषून घेतील आणि हवा खेळती राहील. गांडूळ खत बनवतानाचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, ते म्हणजे पाणी. कारण गांडूळ खताच्या बेडला जर कमी किंवा अनियमित पाणी दिलं तर कोरड्या मातीत गांडूळ जिवंत राहू शकत नाही आणि जर जास्त पाणी दिलं तर ते गुदमरून मरून जातात. सहसा व्हर्मी वॉश घेण्यासाठी शेतकरी जास्त पाणी देतात. त्यामुळं बेडमध्ये वापसा स्थिती असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर मातीमधली आर्द्रता, ओलावा योग्य प्रमाणात टिकवायचा आहे. यानंतर बेडच्या आजूबाजूला स्वच्छता नसेल तर गांडूळ खताभोवती मुंग्या, उंदीर, साप वाढू शकतात आणि गांडुळांनाही इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे बेडच्या आजूबाजूला स्वच्छता असणं फार गरजेचं आहे. लक्षात असू द्या, त्यासाठी सुद्धा आपल्याला रासायनिक कीटकनाशक वापरायची नाहीयेत. गांडूळ खताच्या बाजूला निंबोळी पेंड किंवा कडुलिंबाचाच पाला वापरायचा आहे. याशिवाय गांडूळ खत बनवताना त्यामध्ये वापरलं जाणारं साहित्य जसं शेण, सेंद्रिय पदार्थ हे सुद्धा वापरताना योग्य प्रकारे निवडायचे. जसं खतासाठी ताजं शेण वापरलं तर त्याच्यामुळे बेडमधली उष्णता वाढते आणि गांडूळं मरण पावतात. त्यामुळे शेण हे वापरण्याआधी काही दिवस ढीग करून ठेवायचे आणि दिवसातून एकदा त्याला पाणी मारत राहायचे, जेणेकरून ते कोरडं पडणार नाही आणि त्याची कुजण्याची प्रक्रिया सुद्धा होत राहील आणि उष्णता बाहेर पडेल. दुसरं आहे सेंद्रिय पदार्थ. गांडूळ खत बनवण्यासाठी सेंद्रिय पदार्थ हे अर्धवट कुजलेले असले पाहिजेत. जर ते पूर्ण कुजलेले किंवा अजिबात कुजलेले नसतील तर उपयोग होणार नाही आणि त्यामुळं खताची प्रतही चांगली येणार नाही. आणि तिसरं म्हणजे बेडमध्ये चुकीचे पदार्थ टाकणं. गांडूळ खताच्या बेडमध्ये लिंबूवर्गीय फळं, कांदा, लसूण, मासे किंवा दुग्धजन्य पदार्थ टाकायचे नाहीयेत. यासोबत प्लास्टिक, काचेचे तुकडे, धातूचे तुकडे या सगळ्यामुळं गांडुळांना इजा होते. त्यांची संख्या कमी होते आणि खताची प्रतही खराब होते. शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे एकदा खत तयार झाल्यावर त्यातले गांडूळ आपण चाळायला घेतले की बाजूला किमान 2 बेड तयार असले पाहिजेत, जेणेकरून एका बेडमधले चाळलेले गांडूळ आणि त्यांची अंडीपुंज वर न राहता पुन्हा बेडमध्ये टाकता येतात. यामुळं काय होतं, तर त्यांचं जीवनचक्र थांबत नाही आणि पुरेपूर वापरही होतो. या व्हिडिओमधील माहिती धुळ्याच्या कृषी विज्ञान केंद्रातील मृदा विज्ञान विषय विशेषज्ञ डॉक्टर आतिश पाटील यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि गांडूळ खत बनवताना तुमच्याकडून कोणती चूक व्हायची का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.